शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 95. एक गृहस्थ नेहमी लोकांना नावे ठेवण्यात व प्रत्येकाची नक्कल करण्यात प्रवीण असे. तो एकदा एका साधूच्या प्रवचनास गेला असता. साधूने त्या दिवशी प्रवचनात जो मुमुक्षू असतो तो अत्यंत नम्रतापूर्वक गुरुजवळ मोक्षाची याचना करतो असे सांगितले. हे वाक्य ऐकताच खोटेपणाचे वागणे साधूपुढे पचत नाही हे त्याला माहीत नसल्याने लगेच तो त्या साधूपुढे नम्रतेचा आणून म्हणाला, महाराज, मी एक हीन, दीन, दुबळा, अत्यंत पापी असा माणूस आहे. करिता मला मोक्ष कसा मिळेल हे सांगा. त्याचे अंतःकरण ओळखून साधू त्याला म्हणाला, तुझ्यापेक्षाही वाईट एखादी वस्तू जर तुला आढळली तर ती प्रथम मला तू आणून दे, म्हणजे मोक्षाचा विचार करण्यास मला बरे पडेल. त्यावर तो गृहस्थ त्यासाठी गावभर फिरला, पण त्याला तशी एकही वाईट वस्तू दिसेना. सरते शेवटी आपल्याहून वाईट वस्तू म्हणजे आपला मळ हाच होय असे त्यास वाटले आणि तो मळ उचलण्यास गेला. तोच त्या मळातून, ए बाबा, मला शिवू नकोस, दूर हो. मी पूर्वी फारच स्निग्ध, मधुर, रम्य असा पदार्थ होतो, पण तुझ्या संसर्गामुळे मला ही दशा प्राप्त झाली. आता मला पाहिले की हात रुमालाने नाक झाकून घेऊन लोक माझ्यापासून दूर दूर जाऊ पाहतात. करिता पुन्हा मला तू स्पर्श करू नकोस, असा ध्वनी निघाला. हे शब्द ऐकताच त्या गृहस्थाला खरोखर वाईट वस्तू दुसरे ठिकाणी कोठे नसून माझ्या ठिकाणी जो खोटेपणा आहे तोच वाईटाहून वाईट आहे असे वाटले. त्या क्षणी त्याच्या ठिकाणी खरी नम्रता उत्पन्न झाली. त्यावर तो खरोखरच त्या साधूला शरण गेला आणि गुरुकृपेने कृतकृत्य झाला. तात्पर्य: अंगातील वाईट गुणांचा समूळ नाश करण्यास केवळ संतच एक समर्थ होत. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.